बाजू माझ्या लक्षात आली, मानकर साहेब का बोलले, बरोबर आहे. आज सरपंच मॅडम इथं बसलेले आहेत आणि आपण सर्व गावकरी बसले आहेत आणि हा जो वणी ते आदिलाबाद जाणारा मार्ग आहे, लाखो लोक रोज जातात आणि त्या खड्ड्यात पडून बरेचसे वाहनं, बरेचशी परिस्थिती गंभीर झालेली आहे. मुकुडबान मधली जे 10,000 8-10,000 लोकसंख्या आहे त्यांना जो त्रास होतो आणि आपली 114 कुटुंब जे आहे आपले आजारी होऊ नये आणि तुमच्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये. 114 कुटुंब म्हणजे 400-500 मतं झाले. म्हणजे आज हे जवळजवळ 4,000 मताचं गाव आहे. ही परिस्थिती आहे. 1 कोटींचं जे काही आहे ते. पण मी एकच विनंती करतो तुम्हा सर्व लोकांना का आपण बाहेरील जे लोक जाणारे आहे त्यांना जे आज हानी पोहोचत आहे. अनेक लोक अपघातात, आम्ही अनेक वेळा इथून आदिलाबादला आम्ही मार्गाने जात असताना अनेक वेळा स्लिप होऊन गाड्या पडतात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन लाखोचा भुर्दंड बसतो आणि काही लोक मरतात. आमचे रफिकजी कनोजे येता येता मोटरसायकलनं त्याच्या पडले आणि ते सुद्धा मरता मरता तुटता वाचले. आमचे घुगरेटीजी जे कोत्तूरवार आहेत ते बिचारे अटॅकनी तिथे आले होते, ते सुद्धा कोत्तूरवार ते सुद्धा गेले. म्हणून मी आपणा सर्वांना पॉझिटिव्ह भूमिका ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटतंय का मी इथे 73 ते 83 अडेगावला होतो, त्यामुळे इथे मुकुडबान बाजार मला लहानपणापासून मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. माझी अडेगावला शेती आहे, माझी कोसाराला शेती आहे. तुम्हाला वाटेल का हा तिथून कायले बनवून आला, माझे इथं मुकुडबान पेठची माझं करंट आहे आणि मुकुडबानशी माझा जवळचा संबंध आहे. 2 किलोमीटरवरच माझं शेत आहे इथे. म्हणून मी हक्काने सांगतो आपल्या लोकांना का आपण शांतपणे योग्य मार्ग काढला पाहिजे. कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होऊ नये. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही मत मागासाठी भीक मागे माणसं, मत मागासाठी काही करतो, 100 मतं खराब होऊ नये म्हणून. परंतु लोकशाहीच्या दृष्टीने दिव्यात अभ्यास करून बाबासाहेबांनी जे घटना बनवली, कशासाठी बनवली, सर्वांना न्याय भेटला पाहिजे, भयमुक्त, आजारमुक्त, कपडायुक्त राहिलं पाहिजे. म्हणून या तड्याचा जो विषय आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला निस्तारता येते, मी आपल्या सर्वांना सांगतो का माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आपण निवेदन देऊन, जिल्हा परिषदचे शिव साहेब आहेत, SP साहेब आहे, संबंधिताकडून माननीय खासदार प्रतिभाजी धानोरकर आहेत, माननीय विद्यमान आमदार संजयजी देरकर आहेत, जो शासनाचा निधी आणून ज्यांना आपण मतदान करून निवडून आणलेला आहे, सर्वांनी आपला निधी पुरवावा आणि या परिसराच्या मुकुडबानच्या जनतेचा विचार करून या भागाने जाणाऱ्या जनतेला न्याय मिळवून द्यावा. मी आपणा सर्वांना आणि मुकुडबान वासियांना नम्र विनंती करतो की या भागातून जाणारे तेलंगणा आणि महाराष्ट्राचं नातं आहे आणि या नात्याला थोडं सहकार्य करावं आणि पाण्याचा तात्काळ विल्हेवाट लावून खड्डे मुक्त मुकुडबानचा भाग करावा. यासाठी आपण सहकार्याची भूमिका ठेवावी. आणि हे जे ट्रक वगैरे जातात मुकुडबान मधून 10 वाजता ते रात्री सकाळपर्यंत ते चालावे आणि दिवसाला ट्रक बनवून जाऊ नये या मुकुडबान मार्गाने गावातून. कारण शाळेचे विद्यार्थी अनेक लोकांना इजा पोहोचतात आणि नुकसान होतो. या संदर्भात सुद्धा आपण सर्वांनी खंबीर भूमिका घेतली पाहिजे. विनाकारणच कोणाला वेटीत धरू नये. सरपंच मॅडमची भूमिका बरोबर आहे, परंतु विनाकारण त्यांच्यावर सुद्धा खोटे आरोप लावू नये. आणि इंजिनियर साहेब सुद्धा आपल्यासाठी आहेत, आपल्याच पैशातून त्यांना पगार मिळत असते म्हणून ते इथं येत असतो. परंतु कोणी दबंगगिरी करू नये. प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला, जर असा कुठला प्रकार होत असेल मग आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला लक्ष्मीबाई सोबत आमरण उपोषणाला बसावं लागेल. मला प्रॅक्टिस आहे आमरण उपोषण करण्याची. आम्ही आपल्या आरोग्यासाठी 9 कर्मचारी 4 दिवस मी आणि रफिकजी उपोषणाला बसलो होतो आणि 9 कर्मचारी भरले. सर्व PSC वणी मतदारसंघाच्या टॉपची PSC आपली मुकुडबानची आहे. आता काही त्रुटी असतील म्हणून हा प्रश्न अडचणी कोणी आणू नये, जाणून बुजून कोणी राजकारण करू नये. मी नम्र विनंती करतो का मुकुडबान गाव आपलं आशिया खंडातील 2ऱ्या नंबरच्या प्रकल्पाचा इथं सिमेंटचा प्रकल्प आहे. पैसाच पैसा मिळतो, पण आपल्याला त्या पद्धतीने काम करावं लागेल. गावकरी ते रावकरी नाही. बाहेरचे लोक येऊन मजा मारून जातात आणि आपले गावातले लोक इच्छा इथंच दुधाच्या चहावर शांत राहते, नाही एखादा देशीवर शांत राहून जाते. मी देशी नाही आणि काळा चहा पित असतो. चुकून पाजला दुधाचा आता पिला मी. म्हणून नम्र विनंती करतो तुम्हाला, कोणीही फालतूच्या अडचणी आणू नये. टोकाची भूमिका घ्या म्हणाल तर फार वणीपासून आदिलाबाद पर्यंत सर्व गावचे लोक आहे. मी सर्व गावच्या सह्या घेईन स्वतः माझा पूर्ण वेळ देऊन, कारण मी 2 वेळा लोकसभा लढलेली आहे.
आणि 6 वेळा विधानसभेमध्ये मला निवडूनच दिलं नाही. कारण काऊन नाही दिलं तर मी असा वागतो म्हणून. लोकांना न्याय मिळवून देतो. मी आरोग्य सेवक आहे, समजला. 39 वर्षापासून सामाजिक कामात आहे. विनाकारण कोणी कामामध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि हा प्रश्न तात्काळ सुटला पाहिजे आणि खड्डेमुक्त हा रोड झाला पाहिजे. मानकर साहेब, आपणालाही सांगतो, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बेधडक आणि बिंदोक राहा. काय कोणीच तिच्या हातात बांगड्या घातल्या नाही. सर्वजण बिलकुल पद्धतशीर आहेत आणि मजबूत आहेत. आणि सरपंच मॅडम आहेच, काही चिंता करायची गरज नाही. आणि पण त्यांना विनाकारण कोणी त्रास देऊ नये असं मी सांगतो. नाही, मी सांगत आहोत तुम्हाला. भूमिका इथे चर्चा झाल्या त्याच्यावर बोलतो. तर माझं म्हणजे नेहमीच वास्तव आहे ना माझं. तर आपण हा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने माननीय जिल्हाधिकारी शिवसाहेबांना व्यवस्थित पाठपुरावा करा आणि हा प्रश्न मार्गी लावून द्या.